थंबनेलवरून तुम्हाला कळलंच असेल की आज आपण बनवणार आहोत साबुदाण्याच्या जिभेवर विरघळणाऱ्या पापड्या. आणि त्यासाठी आपल्याला साबुदाणा शिजवायची वगैरे अजिबात गरज पडणार नाही आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर कळेल तुम्हाला, अगदी सहज सोप्या कुरकुरीत आपल्या साबुदाण्याच्या पापड्या बनणार आहेत. तर मस्त अशा मी काही पापड्या कलर टाकून केलेल्या होत्या आणि काही पापड्या पांढऱ्या रंगाच्या केलेल्या होत्या. अतिशय साध्या सोप्या पापड्या आहेत. तर चला आपण काय करूया, रेसिपीला सुरुवात करूया. यासाठी मी एक वाटी भरून साबुदाणा घेतलेला आहे आणि साबुदाणा मात्र तुम्हाला मापानेच घ्यायचा आहे. कोणतंही एक तुम्ही कुकरचा डब्बा घेऊ शकता, पातेलं घेऊ शकता आणि तो भिजू ठेवायचा ज्याप्रमाणे आपण नॉर्मली भिजवतो त्याप्रमाणे. आणि 5 ते 6 तास झालं की याला 6 वाट्या गरम पाणी उकळून घ्यायचं आहे. शाबूमध्ये जास्त पाणी जर मुरत असेल तर तुम्ही 7 वाट्या घेऊ शकता. 7 वाट्या घेतलं तरी चालेल. आणि हे पाणी आपल्याला खळखळ उकळून घ्यायचं आहे. आणि जो साबुदाणा भिजलेला आहे तो मोकळा केलेला आहे मी हाताने आणि त्यावर हे पूर्ण पाणी आपल्याला ओतायचं आहे. आणि पाणी ओतल्या मात्र आपल्याला या भांड्यावर झाकण हे नक्कीच ठेवायचं आहे. त्यामुळे साबुदाणा आपला शिजून निघणार आहे. मस्त छान वाफ येते. आता हा साबुदाणा मी रात्रभर तसाच ठेवलेला आहे. बघा सकाळी किती छान फुललेला आहे साबुदाणा, अगदी शिजवल्यासारखा खिरीला शिजवतो ना तसा शिजलेला आहे. आणि मस्त असा साबुदाणा झालेला आहे. मी 6.5 वाट्या पाणी टाकलं होतं. आता प्रत्येक साबुदाण्यावर असतं, तुम्ही 7 वाट्या टाकलं तरीही चालेल. आणि हा साबुदाणा आता मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेणार आहे. आणि आता मात्र आपल्याला पाणी वगैरे काहीच टाकायचं नाही. अशा प्रमाणात मिश्रण तयार होतं. यामध्ये आपण मीठ आणि फक्त चिली फ्लेक्स टाकणार आहे मी. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हिरव्या मिरच्या पण टाकू शकता. आणि आता मस्त चीक तर तयार झालेला आहे. याच्या आता छान आपल्याला पळीने पापड्या करायच्या आहेत. आणि हे पापड्या करताना आपण खूप पातळ करायच्या नाही आहेत पापड्या. जर खूपच पातळ झाल्या तर काय होतं, जेव्हा आपण पापड्या तळतो ना तेव्हा त्या पापड्या तेल पकडतात. त्यामुळे आपण जेव्हा पापड्या बनवणार आहोत थोड्याशा 1 चमच्यामध्ये 2 पापड्या बनतील अशा हिशोबाने बनवायच्या आहेत. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून तुम्ही आम्हाला सपोर्ट करू शकता. अशा साध्या सोप्या रेसिपी तुम्हाला या चॅनलवर बघायला मिळतील. तर मी आता एक मेन कापड आहे त्याच्यावर ह्या पापड्या घातलेल्या आहेत. तुम्ही साडीवर पण घालू शकता किंवा एखादा कॉटनचा कपडा वगैरे असेल तर त्यावरही घालू शकता. आणि खूप पातळ करू नका, नाहीतर काय होतं पापड्या निघतात पण तेल खूप पकडतात आणि कधीकधी चिटकून बसतात, काढायला खूप त्रास होतो. आणि ह्या पापड्या एक 4-5 तास झाले थोड्या सुकल्या की लगेच आपल्याला ह्याची साईड बदलून घ्यायची आहे, नाहीतर त्या चिटकून बसतात खूपच. आणि कपड्यावर घातले तर आपण त्यावर पाणी उलट्या साईडला पाणी टाकूनही पापड्या काढून घेऊ शकतो. तर आता मी सर्व पापड्या बनवून घेत आहे. खूप साध्या सोप्यात, आपल्याला शिजवायची गरज लागलेली नाही. आणि एक जण जरी असेल ना तर काही प्रॉब्लेम नाही. तर बघा मी सर्व पापड्या घातलेल्या आहेत आणि एका वाटीपासूनच खूप साऱ्या पापड्या बनलेल्या आहेत आपल्या. आणि चिली फ्लेक्समुळे छान दिसत आहेत, मस्त वाळलेल्या आहेत, अगदी पांढऱ्या शुभ्र काचेसारख्या पापड्या झालेल्या आहेत. थोड्याशा मीडियम आहेत, खूप पातळही नाही आहेत आणि खूप जाडही नाहीत. आणि ही जाड असली तरी काहीच नाही, तळली आणि आपण तोंडात टाकली की आपोआप तोंडात विरघळते ही पापडी. तर काही कलरच्या आणि काही पांढऱ्या अशा पापड्या आपल्या तयार झालेल्या आहेत. बघा किती छान दिसत आहेत, काचेसारख्या ट्रान्सपरंटच पापडी दिसते. आता कढईमध्ये छान तेल तापायला ठेवलेलं आहे. तेल तापलेलं आहे. आता तेलामध्ये बघा ही पापडी किती फुलते, गरम झालेलं आहे तेल. मस्त अशी पापडी फुललेली आहे आणि खायला पण खरंच खूप छान लागते आणि एकदम साधी सोपी रेसिपी आहे. तर अशा पद्धतीने पापड्या नक्की करून बघा. आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा पापड्या कशा झालेल्या आहेत. आपला कुरवड्याचा व्हिडिओ पण आपल्या चॅनलवर आहे, साबुदाण्याच्या कुरवडीचा, त्यालाही शिजवायची गरज नाही, तो पण तुम्ही नक्की पहा. तर अशा पद्धतीने आपल्या पापड्या तयार झालेल्या आहेत, तळून पण झालेल्या आहेत, फक्त खायच्या बाकी आहेत. बघा किती सहजतेने तुटत आहेत. चला भेटूया नवीन व्हिडिओसोबत.